या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बोरगाव कसना रस्ता कामाचा शुभारंभ आमदार शशिकला जोल्ले यांनी दिला 3.5 कोटींचा निधी। बोरगाव कसना जंगमवाडी या आंतरराज्य रस्त्याची मोठी दुर्दशा झाली होती। ही समस्या लक्षात घेऊन निपाणीच्या आमदार सौ शशिकला जोल्ले आणि माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी सार्वजनिक बांधकाम खात्यामधून 2 किलोमीटर रस्त्यासाठी 3,50,00,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे। या कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला। हा रस्ता खराब झाल्याने वाहनधारकांबरोबरच नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला। या रस्त्यासाठी जोल्ले यांनी भरघोस निधी दिल्याने वाहनधारक व नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे। यावेळी बोलताना निपाणी ग्रामीण भाजपचे अध्यक्ष बाळासाहेब कदम म्हणाले की आमदार शशिकला जोल्ले, माजी खासदार व जिल्हा बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी निपाणी मतदारसंघाचा चौफेर विकास केला आहे। सत्ता नसतानाही ते निधी खेचून आणत आहेत। कसनाळ बोरगाव या आंतरराज्य रस्त्यासाठी 3.5 कोटीचा निधी दिला असून रस्त्याचं काम दर्जेदार होणार असल्याचं सांगितलं। या प्रसंगी हाल शुगरचे संचालक श्रीकांत बन्ने, ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर अजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं। यावेळी हाल शुगरचे व्हाईस चेअरमन पवन पाटील, संचालक शरद जंगटे, देवापा देवकते, सुहास घुगे, माजी संचालक युनुस मुल्लानी, जितू पाटील, चिमासो नाडके, अरविंद पाटील, राजू भदरगडे, बंडू खोत, डॉक्टर मंगेश आरके, अमोल करवते, जयश्री पुजारी, विनोद बोधले, विश्वास नाईक, रमेश मगदूम, भानुदास मगदूम, बबन नाईक, चंद्रकांत पाटील, प्रवीण नाईक, प्रभाकर जाधव, नितीन कांबळे, श्रीधर नाईक, राजू नाईक, आनंदा मगदूम, दादा मगदूम, किरण जाधव यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते। महानकरी न्यूजसाठी अजित कांबळे, बोरगाव। ನಮ್ಮ ನಿಪ್ಪಾಣಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಶಾಸಕರು ಹಾಗೂ ಮಾಜಿ ಮಂತ್ರಿಗಳಾದ ಸೌ ಶಶಿಕಲಾ ಜೊಲ್ಲೆ ಇನ್ನಿಯವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಮತ್ತು ಬಿಡಿಸಿಸಿ ಬ್ಯಾಂಕ್ ಮಧ್ಯವರ್ತಿ ಬ್ಯಾಂಕಿನ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದಂಥ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಮಾಜಿ ಲೋಕಸಭಾ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಶ್ರೀಮಾನ್ಯ ಅನಸವಣ್ಣ ಜೊಲ್ಲೆ ಅವರ ಒಂದು ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಕಸನಾಳ ಹಾಗೂ ಬೋರ್ಗಾವಾಡಿ ಒಂದು ನಾಗರಿಕ ಹಾಗೂ ರೈತರ ಒಂದು ಬೇಡಿಕೆಗೆ ಬೇಗನೆ ಸ್ಪಂದಿಸಿ ಸುಮಾರು ಒಂದು ಬಹುಶಃ ನಮ್ಮ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ಮತ್ತು ಕರ್ನಾಟಕದ ಗಡಿ ಹಳ್ಳಿಗಳಿಗೆ ಒಂದು ದೊಡ್ಡ ಮೊತ್ತವನ್ನು 3,50,00,000 ರೂಪಾಯಿ 2 ಕಿಲೋಮೀಟರ್ PWD ಇಲಾಖೆಯಿಂದ ಅನುದಾನ ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ರೈತರಿಗೆ ಒಂದು ವರದಾನ ಕೊಟ್ಟಂಥ ಮತ್ತೊಮ್ಮೆ ಅಣ್ಣವಯ್ಯನವರಿಗೆ ಸಮಸ್ತ ಎಲ್ಲ ಕಸನಾಳ ಬೋರ್ಗಾವಾಡಿ ಹಾಗೂ ನಿಪ್ಪಾಣಿ ತಾಲೂಕು ಎಲ್ಲ ನಾಗರಿಕ ಪರವಾಗಿ ತುಂಬ ಹೃದಯದ अभिनंदनಗಳನ್ನು सल्लता इದ್ದೇನೆ। श्रीकांतांनी आता सांगितलं आपल्याला सर्व काही की हा एवढा मोठा बंद या रस्त्यासाठी आपले सर्वांचे लाडके नेतृत्व असलेले आमदार शशिकला जोल्ले आपले सरकार आणि DCC बँकेचे अध्यक्ष माननीय अण्णाजी या ठिकाणी आपल्याला एवढा मोठा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा जो रस्त्याचा प्रगतीचा प्रयत्न होता तो या ठिकाणी दिलेला आहे। तर जवळपास 3.5 कोटीचा फंड या ठिकाणी या कामासाठी मंजूर झालेला आहे आणि या कामासाठी सर्व नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं आपल्या गावातून जो रस्ता होत आहे त्या कामाचं चांगल्या पद्धतीनं काम करून घ्यायचं आहे। की आपल्या निप्पाणी मतदारसंघाचा चौफेर विकास करत असताना निप्पाणी मतदारसंघाची विकास कामाची घोडदौड चालू असताना कसनाळ ते बोरगाववाडी हा रस्ता खूपच खराब झालेला आहे। या रस्त्याची वारंवार मागणी होत होती की रस्ता खराब झालेला आहे, या रस्ता चांगला व्हावा, आपल्या सर्व मतदारसंघातील सर्व लोकांना या रस्त्याचा चांगला सदुपयोग घ्यावा या उद्देशानं अण्णावहिनींनी या रस्त्यासाठी विशेष लक्ष देऊन या रस्त्यासाठी 3,50,00,000 रुपयाचा एवढा मोठा भरीव निधी मंजूर झालेला आहे। या रस्त्याचं काम दर्जेदार चांगल्या पद्धतीने तर होईलच, तसेच कसनाळ व परिसरात सर्व विकास कामांची कामं चालूच आहेत आणि जरी कसनाळ गावासाठी विशेष कामांचे काही प्रयत्न असेल त्यांनी केलेले कामं तर आहेतच, पण आणि सुद्धा काही गरज असेल तर येणाऱ्या
काळामध्ये अण्णावहिनी निश्चितच ती कामं आपली पूर्ण करतील. येणाऱ्या सर्व तालुका पंचायत असले, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वजण आपण अण्णावहिनींच्या पाठीशी राहूया, भाजप पक्षाच्या पाठीशी राहूया आणि या कसनाळ व कसनाळ परिसरातून अण्णावहिनींना भाजप पक्षाला जास्तीत जास्त मतांकी देऊन आणि विकास कामे करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करूया. आता तर विकास कामे होतच आहेत, पण याच्यापेक्षा सुद्धा जास्त विकास कामे व्हावीत. अण्णावहिनींच्याकडून आपल्या भागाचा चांगला विकास व्हावा या उद्देशानं, हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून आपण पण त्यांच्या पाठीशी प्रामाणिक राहूया, एवढंच मी सांगू इच्छितो.